सांगलीत बंडखोरांच्या मनधरणीने नववर्ष सुरू. भाजपमध्ये सर्वाधिक बंडोबांना थंडोबा करण्याच्या हालचाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी प्रचार शुभारंभ. महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा विक्रमी 1062 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने बंडखोरीही सर्वाधिक झाली आहे. नव्या वर्षाची सुरुवात आता सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना बंडखोरांच्या मनधरणीने करावी लागणार आहे. भाजपच्या दोन्ही आमदारांसह कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला कितपत यश येते हे अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट होईल. महापालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी निश्चितीवरून सर्वच पक्षांच्या नेत्यांची कसोटी लागली होती. भाजपकडे 570 जणांनी उमेदवारी मागितली होती आणि त्यात नेत्यांमधील संघर्षामुळे तिकीट वाटपाचा निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत लांबला होता. दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीचे घोंगडेही शेवटपर्यंत भिजत होते. अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांची आघाडी झाली. भाजप, उद्धवसेना, शिंदेसेना स्वबळावर लढते आहे. त्यामुळे यंदा विक्रमी उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली आहे. भाजपच्या नेत्यांकडून नाराजांना रोखण्यासाठी बुधवारपासून प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाच्या 2 आमदारांसह कोअर कमिटीचे पदाधिकारी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र बंडखोरी थोपवण्यात किती यश येणार हे शुक्रवारी दुपारी समजणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी 2 जानेवारी अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर नाराजांची मनधरणी करण्यासाठी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, मकरंद देशपांडे आदींसह संघटनात्मक पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. काही ठिकाणी थेट भेटीगाठी, चर्चा, तर काही ठिकाणी भविष्यातील जबाबदाऱ्या आणि पक्षातील भूमिका देण्याचे आश्वासन देऊन बंडखोरांना माघारी घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पक्ष शिस्तीचा इशारा काही ठिकाणी दिला जात आहे. बंडखोर उमेदवार अर्ज माघार घेतात की निवडणुकीत थेट आव्हान देतात यावर महापालिकेच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.